नर्मदे हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा जो परिसर आहे हा माथासरचा परिसर आहे। या ठिकाणी नेटवर्क खूप कमी असतं आणि गुजरात हे राज्य लागलेलं आहे। बघा या ठिकाणी कशी शेती करतात लोक, या भागातली शेती बघा कसे पेरत असतील, ही हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या लोकांच्या विचारानुसार, कारण हे एकदम पहाडी एरियामध्ये राहतात आणि या ठिकाणी चालत असताना हा परिसर आहे बघा। या ठिकाणी परिक्रमावासी चालत आहेत, बघू शकता तुम्ही, हा मार्ग परिक्रमा मार्ग आहेत। किनाऱ्याच्या मार्गाने चालताना सुद्धा रोडने चालावं लागत, बघू शकता किती परिसर कसा आहे। तर पूर्ण डोंगराळ भाग आहे, तरी सुद्धा आपल्याला एका ना एका नदीचा किनारा हा चालूच असतो बघा। तर या ठिकाणी ही नदी बघा, नदी वाहत आहे, मैयालाच मिळते ती, पण अशा अनेक नद्या आहेत। मैयापासून थोडं अंतराने चालावं लागतं काही वेळेस, पण असं वाटत नाही की आपण मैयाला सोडून गेलो। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। पहा या ठिकाणी खूप घनदाट जंगल आहे आणि सीताफळाचं जंगल आहे। या सीताफळाच्या जंगलातून असा डोंगराचा रस्ता आहे, असा कपारीचा एकदम खोल, खूप खाली दरी बघा तुम्ही, खालून एक नदी वाहते आणि असा एकदम उतार आहे। या बघा हे आदिवासी लोक आजी पण इथून घेऊन राहिलेल्या आहेत, खूप त्यांना दळणवळण करण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतात। तर असा हा शूलपाणीचा शेवटचा आणि अंतिम टप्पा आहे हा। तर खूप येणाऱ्यांनी खूप सावकाश आणि सावधानीने येत राहावे। तसं आता चोराची वगैरे भीती नाही राहिलेली, सीताफळं खूप आहेत आणि खूप खाल्ली जातात। आता खूप सीताफळं दिसत आहेत तरी पण इच्छा नाही आता। हे बघा नर्मदे हर या ठिकाणी आता शेवटचा जंगलाचा परिसर म्हटला जाईल हा, तरी सुद्धा या ठिकाणी एक नदी आम्हाला भेटलेलीच आहे। नद्या म्हणजे अशा अनेक नद्या भेटत असतात, म्हणून आपला जो आनंद आहे, आपलं जे चित्त आहे ते एकाग्र व्हायला जास्त वेळ लागत नाही, कारण हे जे वातावरण आहे एकदम शुद्ध हवा पाणी निसर्गरम्य नयनरम्य वातावरण आहे। आणि या ठिकाणी परिक्रमावासी चालत आहे, हे पण आमचे गुरुबंधूच आहे। यांनी 2 दिवसापासून मला सोडून दिलं होतं परिक्रमा करत असताना। ते म्हणतात ना, परिक्रमेमध्ये ताटातूट होतेच, तसेच आम्ही 2 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामी होतो, पण योगायोग काहीतरी असतो। मैयानी आज आमची भेट परत करूनच दिली। हे बघा अक्षरशः असं वाटतही नव्हतं की भेट होऊ शकते म्हणून। हे बघा या ठिकाणी तुम्ही नदी बघू शकता, भेट होईल असं वाटतही नव्हतं। बघा हे शॉर्टकट मार्ग असतो, परत रोडला लागला, हे असं शॉर्टकट असतात, ते पण शोधावे लागतात। हे ओळखायचे चिन्ह मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत आणि असेच व्हिडिओ बघत राहा। सर्व व्हिडिओ बघत राहिल्याच्या नंतर आणि दिवसेंदिवस महत्त्वाचं म्हटलं म्हणजे रस्ते चेंज होत आहे, रस्ते अपडेट होत आहे, त्यामुळं जुन्या व्हिडिओ बघण्यापेक्षा नवीन व्हिडिओ बघत चला, म्हणजे तुम्हाला नवीन माहिती, नवीन रस्ते माहिती होतील आणि नवीन काय काय वस्तू आवश्यक आहे ते सगळं माहिती होत चालेल। हे बघा आजी काय तुम्हाला तुमचा प्रवास एक सोपा होऊन जाईल। जुने रस्ते डॅम झाल्यामुळे खूप काही रस्ते चेंज झालेले आहेत, बदल झालेला आहे आणि नवीन रस्त्याचा व्हिडिओ आम्ही प्रत्येक वेळेस अपलोड करत असतो। तरी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या रस्त्याचा उपभोग घेऊ शकता। नर्मदे हर, नर्मदे हर। परिसर सगळा पहाडी परिसर आहे, पण आनंद खूप येतोय। आता आम्हाला थोड्याच वेळामध्ये मैयाचं स्नान घडणार आहे। जवळपास 2 ते 3 दिवस झालेत तेव्हापासून मैयेपासून थोडं अंतराने राहावं लागायचं, पण आता या ठिकाणी आम्हाला मैयाचं स्नान घडेल, त्या ठिकाणचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत। बघा
छोट्या छोट्या मुलांना परिक्रमावासी बघितले की त्यांना माहिती असतं की परिक्रमावासी चॉकलेट देतात, म्हणून छोटे छोटे मुलंसुद्धा नर्मदे हर म्हणत चॉकलेटासाठी येत असतात. म्हणून ते सुद्धा एक महत्त्वाचंच आहे परिक्रमावासियांसाठी, चॉकलेट ठेवणं. नर्मदे हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. गोरा कॉलनीमध्ये प्रवेश करत असताना सुद्धा या ठिकाणी पहाडी परिसर आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे माता सरोवरून निघाल्याच्या नंतर गोरा कॉलनी जाण्याच्या अगोदर या ठिकाणी पाऊस चालू झाला होता. हे बघा, परिक्रमावासी या ठिकाणी चालत आहेत. काही परिक्रमावासी फक्त मैयासोबत ठेवून गाडीच्या साहाय्याने बॅगी वगैरे सामान ठेवण्यासाठी गाडीसोबत असते. प्रत्येक विसाव्यावरती गाडीमध्ये सामान येत असतं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पाऊस चालू आहे पण स्पीड नाही किंवा वेग नाही आहे पावसाला, त्यामुळं थंड एकदम वातावरण झालेलं आहे. या ठिकाणी कृष्णा महाराज पण चालत आहेत. नर्मदे हर त्यांनी पण आज बॅग दिलेली आहे आणि एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे निसर्गाचं. वरून इंद्रदेव स्वागत करतोय. परिक्रमावासी परिक्रमा करत आहेत आणि आम्ही परिक्रमेचा आनंद घेत आहोत. आणखी आमच्यापासून गोरा कॉलनी जवळपास 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहेत आणि आत्ता 3 वाजलेले आहेत. बघा, असा पहाडी परिसर आहे. चलताना खरंच खूप नर्मदे हार आनंद येतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी परिक्रमावासी बघितल्याच्या नंतर प्रत्येकजण नर्मदे हर म्हणतात. एवढी श्रद्धा, भावना, विश्वास सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये मैयाविषयी आहे. आदरपूर्वक भाव आहे, श्रद्धेने भजन करतात. बघा किती घनदाट जंगल आहे या ठिकाणी. नर्मदे हर. अरे महाराज जी, नर्मदे हर. नर्मदे हर बाबा जी, बोलो क्या कहना चाहते हो परिक्रमा में, मार्ग में? कुछ नहीं बाबा जी, हम अभी मैया की परिक्रमा लगा रहे थे. इधर हमको ये बाबा जी मिले मूंगफली बेचने वाले, तो हमने थोड़ी सी मूंगफली ले ली. फिर बाद में खड़े रहने के लिए थोड़ी सी दिक्कत आ रही तो हम बैठ गए. और बैठने के बाद थोड़ी सी अच्छी जगह नहीं थी, लेकिन हमने सोचा अच्छी जगह और बुरी जगह का क्या रहता है, जिधर भी बैठे उसी में आनंद लेने का, उसी में मगन रहने का. इसकी वजह से हम इधर ही बैठ गए और मूंगफली का आनंद ले रहे हैं. ऐसे ही जीवन जीने में बहुत बड़ा आनंद आ जाता है. आप देख सकते हो, थोड़ा सा बहुत कुछ ना कुछ खाना भी चाहिए, आनंद भी लेना चाहिए. और किधर भी बैठ गए तो ऐसा कभी लगता ही नहीं कि आप इस जगह पे बैठ गए. सब जगह अच्छी लगती है क्योंकि मैया साथ में रहती है तो कोई दिक्कत ही नहीं आ जाती. नर्मदे हर. नर्मदे हर. अभी शूलपाणेश्वर महादेव मंदिर कुछ ही देर में आएगा. यही मार्ग उधर जाता है. ये बस स्टॉप है. बस स्टॉप के बाएं तरफ की ओर ये मार्ग जाता है. नर्मदे हर. तर या ठिकाणी बघू शकता शूलपाणी जंगल जे आपण म्हणतोय ते आज आमचं संपलेलं आहे. आणि या ठिकाणी भगवान शूलपाणेश्वर यांचं मंदिरसुद्धा या ठिकाणी आहे. आता याच ठिकाणी हे बघा परिक्रमावासी आहेत सोबतचे आणि या ठिकाणचे भक्त लोक मंदिराला दर्शनासाठी आलेले भगवंताच्या या ठिकाणी दिसत आहेत. सर्व गुजरातमध्ये आहेत. गुजरात हे राज्य चालू होतं. या ठिकाणी शूलपाणेश्वर मंदिर आणि याच ठिकाणी मैयाचं सुद्धा दर्शन होतंय. मैया
या ठिकाणी शूलपाणेश्वर मंदिर आहेत आणि या ठिकाणी समोर जी दिसते ती मैया आहेत बघा. मैयाचं स्वरूपाचं दर्शन होतं आहे आपल्याला या ठिकाणी नर्मदे हर. आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये जाणारच आहोत. नर्मदे हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शूलपाणेश्वर मंदिराच्या दर्शनाला आम्ही जात आहोत. या ठिकाणी भगवंताचं दर्शन थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. या ठिकाणी परिक्रमावासी बघा या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत. हे जे आहेत ते परिक्रमावासी आहेत बघा, यांच्या बॅगा ठेवलेल्या आहेत. नर्मदे हर हे शूलपाणेश्वर महादेव मंदिर, जे शूलपाणी परिसर आपण परिक्रमा करत असताना जो परिसर आपण पार करतोय, घोंगसा असेल, लखनगिरी बाबांचं ठिकाण असेल किंवा म्हणजे काही ठिकाणं असतील, हे हा परिसर आहेत. आणि या ठिकाणी मैया आहेत, तुम्ही बघू शकता. ही मैया आहेत या ठिकाणी बघा, ही मैया आहे. नर्मदे हर. सिंधु सिंधु शुष्कलत तरंग भंगरंजितम द्विषत्सु पापतापजातकारी वारी सजित्वम कालभूत कृतांतदूत कालभूत भीतिहारिवरमध्ये त्वदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे. अशा प्रकारे 130 किलोमीटरचा प्रवास करून आज आमचा शूलपाणेश्वर जो पहाडी एरिया आहे, म्हणजे जे शूलपाणेश्वर मंदिराचं जंगल आहे, ते जंगलाचा प्रवास आज संपलेला आहे. आणि अतिशय आनंद आम्हाला याचा होत आहे की संपूर्ण जंगलाचा प्रवास आमचा आज संपलेला आहे. आणि त्यापेक्षा आनंद द्विगुणित इथं आल्यानंतर अशामुळे झाला की इथं महादेवाचं जे मंदिर आहे ते अतिशय पवित्र आणि रम्य अशा वातावरणामध्ये आहे. खरं तर बघितलं तर हे देव नदी आणि नर्मदा मैया या दोन्हीच्या संगमावरती हे मंदिर बांधलेलं आहे. खरं तर हे जुनं मंदिर इथून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती महाराष्ट्राचंच अगोदर होतं शूलपाणेश्वर मंदिर. याची पण अग्निपुराणामध्ये, नर्मदा पुराण, मार्कंडेय पुराण आणि वायुपुराणामध्ये याचे काहीतरी उल्लेख वगैरे या शूलपाणेश्वर महादेव मंदिराचे आलेले आहेत. परंतु आणि त्यामध्ये इथल्या दर्शनाचं वगैरे शूल म्हणजे काय, शूल म्हणजे शूल शब्दाचा अर्थ काहींनी पीडा पण असं केला की इथं आल्यानंतर माणसाची जी शूलपाणेश्वर महादेव मंदिराचं जर दर्शन घेतलं तर आपल्या सोबत असणारी जी काही पीडा आहे किंवा आपल्याला जी दिवसभरात म्हणा किंवा आयुष्यामध्ये जी ही पीडा आहे ती संपूर्ण पीडा या दर्शनाने जाते, असं भरपूर वर्णन त्या पुराणामध्ये झालेलं आहे. परंतु कधी कधी तो अर्थवादसुद्धा असतो, कारण काही प्रयोजनम अनुदिशनं मंदोपी प्रवर्तते असं एक न्याय आहे. आणि मग आता जुनं मंदिर तिकडं होतं, परंतु तो डॅम वगैरे बांधल्यामुळं काहीतरी अगोदर इथं सरोवर असल्यामुळं, सरदार सरोवर असल्यामुळं तर ते सरोवरामध्ये ते संपूर्ण जुनं मंदिर गेलं. त्याच्यानंतर हे जे आता नवीन मंदिर आहे तिथं पण फार प्रसन्न वातावरण आहे, परंतु हे शासनाने मंदिर बांधलेलं आहे. आणि जे पुराणामध्ये जे मंदिर आहे, कारण काय कालाच्या ओघात बरेचसे तीर्थ, बरेचसे मंदिर हे नष्ट झालेले आहेत, तसे राहिले नाही. कारण नवीन नवीन प्रकल्प येत असतात, कधी भूस्खलन म्हणजे डोंगर धसवून वगैरे जातात, त्याच्यामुळे अनेक तीर्थ, अनेक मंदिरं वगैरे त्यामध्ये जात असतात. किंवा नदीचा प्रवाह जर बदलला तरी हे मंदिर एखादं नायनाट होऊन जातं. तसं हे पहिलं जे मंदिर आहे हे दुसऱ्या ठिकाणी होतं, पण हे नूतनीकरण जे सरकारने बांधलेलं मंदिर आहे, पण तरीसुद्धा अतिशय पवित्र आणि असं रम्य वातावरण या ठिकाणी आहे. याचं कारण असं आहे की इथं नदीचा जवळ संगम आहे आणि ह्या टायमाला इथं तुम्ही बघू शकता पर्यटकसुद्धा बसण्याकरता वगैरे इथं खूप असतात. आणि मंदिराचा एकूणच परिसर सगळा चांगला असल्यामुळे मंदिरात शांतता, त्यानंतर वाहनं पण इथं मंदिराजवळ एकदम येतात, पण मग हॉर्नचं वगैरे असं इकडला किलबिलाट जास्त नाही आहे, त्यामुळे एकदम फ्रेश असे छानसं वातावरण या मंदिरामध्ये आहे. आणि भगवान शंकरांचं युद्ध झाल्यानंतर काहीतरी त्या त्रिशूलाला रक्ताचा डाग लागला होता म्हणजे, आणि तो रक्ताचा डाग काही केल्या जातच नव्हता. आणि मग तो भगवान शंकरांनी एका ठिकाणी जिथं तो त्रिशूल मारला तिथं ते शूल मारल्यामुळं तिथला तो डाग नाहीसा झाला आणि तिथून एका नदीचा उगम झाला म्हणे, काही सरोवर एखाद्या नदीचा उगम झाला, म्हणून अशा ठिकाणीचा हा सगळा प्रकार घडला. त्याला ते त्रिशूलपाणेश्वर किंवा शूलपाणेश्वर महादेव मंदिर असं पूर्वी म्हणत होते. कालाच्या ओघात बरेचसे अपभ्रंश रूप वगैरे होत असतात, तसं त्रिशूलपाणेश्वर किंवा शूलपाणेश्वर असं ते नाव मंदिर होतं. त्याच्यानंतर पण आता फक्त शूलपाणेश्वर मंदिर राहिलेलं आहे. आणि त्यात पण सुद्धा जे पुराणामध्ये किंवा इतरत्र जे वर्णित मंदिर आहे ते मंदिर काही इथं नाही, ते मंदिर दुसऱ्या ठिकाणी आहे, ते आता बघायला पण मिळत नाही. पण तरीसुद्धा भावेन देवम नाही वशमानयंती
भाव जर असेल तर इथं सुद्धा आपल्याला शूलपाणेश्वर महादेवांचं मंदिर आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. आणि परिक्रमावासींनी इथं याच्याकरता आलं पाहिजे की 130 किलोमीटर चालत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. कधी पाय घसरणं म्हणा किंवा अचानक अंगावरती दरड वगैरे येणं अशा गोष्टी प्राय घडत असतात. घडत नाही शक्यतो, पण घडल्या नाही. बाबा तुम्ही आम्हाला सुखरूप आलं, इथपर्यंत आणलं, म्हणून इथं या मंदिरात आल्यानंतर आम्ही सुद्धा आता भगवंताला एक नर्मदा मातेचं जल आणि बेलपत्र समर्पित केलेलं आहे. असं प्रत्येक परिक्रमावासी शक्यतो प्राय करत असतात, पण एवढं मोठी चढाई चढून आल्यानंतर काही परिक्रमावासी सकाळी येतात, काही संध्याकाळी येतात, पण प्राय परिक्रमावासी येत असतात. एवढंच. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी गुजरात आणि गोरा कॉलनीमध्ये आम्ही आलेलो आहेत. त्या ठिकाणी श्री शूलपाणेश्वर महादेव मंदिर आहे आणि या ठिकाणची नर्मदा मैयाची आरती ही प्रसिद्ध आहेत. खूप भाविक येत असतात. तसेच परिक्रमावासीसुद्धा या ठिकाणी आरतीसाठी उत्सुक आणि आरतीचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तुम्ही बघू शकता या ठिकाणचं प्रसन्न वातावरण. पाठीमागे सुद्धा परिक्रमावासी आहेत. हे बघा, नर्मदे हर. या शुद्ध पवित्र वातावरणामध्ये श्री शूलपाणेश्वर या मंदिर परिसरामध्ये हा गंगा आरती घाट आहे, नर्मदा आरती घाट आहे. या सुंदर वातावरणामध्ये एक मन इतकं रम्य होतं की 135 किलोमीटरचा जंगलाचा एरिया चढून आल्याच्यानंतर सुद्धा मनाला जे एक ओलावा, जे एक शांतीचं प्रतीक जे लाभतं या ठिकाणी आल्यानंतर तिथे तो सगळा थकवा विरजून जातो. अशा प्रकारचं हे शूलपाणेश्वर मंदिर आहे. आणि इथून शूलपाणीची झाडी संपून जाते आणि इथून मग सपाटीचा मार्ग चालू होतो. तर खूप आनंद या ठिकाणी आल्याच्यानंतर खूप काही असं मनाला भरभरून पाहण्यासारखं वातावरण आहे. समोर डॅम आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती, मोठा स्टॅच्यू उभारलेला आहे आणि खूप पवित्र निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आज पाहतो आहात. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी तुम्हाला सर्व भाविक भक्त जे आरतीसाठी जमलेले आहेत ते सुद्धा दिसतील. तसेच परिक्रमावासी आणि या ठिकाणी आरतीसाठी या ठिकाणी मैया आहेत. समोरची दिसते ती मैया आहे. हा मैयाचा किनारा आहे. बघा, या ठिकाणी सगळे भाविक बसलेले आहेत आरतीसाठी. हा मैयाचा नजारा आहे. बघू शकता किती आनंद, किती समाधान आणि किती सुख भेटत असेल. सगळं मैयाच्या किनारी आहे. ते बघा, या ठिकाणी आमचे गुरुबंधू हे सुद्धा आहेत. नर्मदे हर.
नको